नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑगस्ट नंतर राज्यातील वातावरणात होणार प्रचंड बदल। मग 1 ऑगस्ट नंतर राज्यातील वातावरणामध्ये बदल का होणार? या बदलामुळे संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढणार की घटणार? आणि 1 ऑगस्ट नंतर राज्यात कुठे आणि कसा पाऊस पडणार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 ऑगस्ट नंतर राज्यातील वातावरणात होणार प्रचंड बदल। मग 1 ऑगस्ट नंतर राज्यातील जे वातावरण बदलणार आहे त्यामुळे 1 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस वाढणार आणि कोणत्या भागात पाऊस घटणार? अखेर 1 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये कुठे आणि कसा पाऊस पडणार या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। बघा मित्रांनो, मध्य भारतावरती स्थित असलेला कमी दाबाचा पट्टा आता या ठिकाणी निवळला आहे आणि आपल्याला सध्या पुढच्या 72 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही। पण लक्षात घ्या, 3 ते 4 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला मध्य भारतामध्ये म्हणजे मध्य प्रदेशाच्या वरी कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार होताना दिसत आहे। यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं पुन्हा एकदा ढगांचा ताफा येणार आहे। यामुळे कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये 3 ऑगस्ट नंतर जोरदार पाऊस, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस दिसणार आहे। म्हणजे पुढच्या 72 तासामध्ये पाऊस विरळ होणार आहे। पण 3 ऑगस्ट नंतर पाऊस हा संपूर्ण राज्यात या ठिकाणी वाढला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, इथून पुढे 2-3 दिवस सूर्यदर्शन आहे, पाऊस हा या ठिकाणी जो आहे तो कमी होणार आहे। म्हणून शेतातील जी कामं आपली राहिली ती सगळी कामं आटोपून घ्या, कारण पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला तर तो पाऊस कंटिन्यू त्या ठिकाणी सुरू राहू शकतो। आणि लक्षात घ्या, 15 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये संततधार सुरू होण्याची शक्यता दिसत आहे। तर मित्रांनो, ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की 1 ऑगस्ट नंतर वातावरणात प्रचंड बदल होणार आहे। त्याच्यामुळे पाऊस कुठं वाढणार, कुठं घटणार आणि 1 ऑगस्ट नंतर पाऊस कुठं कसा पडणार या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालं असेल। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।